बातमी कोकणात आहे। रत्नागिरीमध्ये दोन्ही सामंत बंधूंचा विजय झालेला आहे। किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या विजयाचे बॅनर सध्या झळकतायत आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। पाहूयात। रत्नागिरीत सामंत बंधू पहिल्यांदाच एकत्रितपणे विधानसभेत पोहोचल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघेही सख्खे भाऊ आहेत। दोन्ही भाऊ आमदार झाल्याबद्दल रत्नागिरी शहरातल्या सर्वच ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय। दोन्ही बंधू आमदार म्हणून निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ हे एकत्रितपणे विधानसभेत पोहोचलेले आहेत। उदय सामंत हे 5व्यांदा आमदार झालेले आहेत, तर किरण सामंत हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले आहेत। उदय सामंत यांनी प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा 41,590 मतांनी पराभव करत आमदारकीचा पंच मारलेला आहे, तर किरण सामंत यांनी राजापूरमधून 19,780 मतांनी विजय मिळवत राजन साळवी यांचा पराभव केलेला आहे आणि त्यांनी राजन साळवी यांचा आमदारकीचा चौकार जो आहे तो हुकवलेला आहे। आणि त्यामुळे या सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर जे आहेत ते आता रत्नागिरीत ठिकठिकाणी लागलेला पाहायला मिळतात आणि या दोघांच्याही विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।